नमस्कार दोस्तों, आज हम शैलेंद्र एजुकेशन सोसाइटी के स्वर्ण महोत्सव वर्ष में यहाँ पर छत्रपति शिवाजी महाराज के 12 गढ़ किलों का जो यहाँ पर झांकी प्रदर्शित की गई है उसको हम दिखाने की कोशिश करेंगे। किस तरह से शैलेंद्र एजुकेशन सोसाइटी द्वारा जो यहाँ पर एक छत्रपति शिवाजी महाराज के गढ़ किलों की झांकी लगाई गई है, विशेषकर विद्यार्थियों ने इन गढ़ किलों की झांकी यहाँ पर बनाई हुई है जो भव्य रूप से दिखाई जा रही है। यूनेस्को द्वारा छत्रपति शिवाजी महाराज के 12 गढ़ किलों को हेरिटेज का जो दर्जा दिया गया है उसी का प्रतिरूप यहाँ पे विद्यार्थियों द्वारा दिखाई गई है। बहुत ही बढ़िया यहाँ पर सभी गढ़ किले पत्थर और मिट्टी से यहाँ पर विद्यार्थियों ने बनाया है। आज इसका उद्घाटन शैलेंद्र एजुकेशन सोसाइटी के द्वारा यहाँ पर किया गया है। इस मौके पर पूर्व सांसद गोपाल शेट्टी जी, विधायक संजय उपाध्याय जी, उप महापौर संजय घाड़ी जी सहित भारी संख्या में गणमान्य अतिथि यहाँ पर उपस्थित हुए। इस संबंध में उन्होंने और क्या कुछ कहा है, आइए आपको हम सुनाते हैं। जय भवानी, जय जगदंब। माझ्या मावळ्यांनो, माझ्या स्वराज्याच्या वारसांनो, आज या पवित्र भूमीवर शैलेंद्र महाविद्यालय दहिसरमध्ये शिवदुर्ग महोत्सवाचा मंगल प्रसंग पाहून माझे हृदय आनंदाने भरून आले आहे। ऑनर माईक दिले तुम्हाला शिवनेरी। सर्वप्रथम महाराजांना माझा मानाचा मुजरा। मुघलांनी दिलेल्या प्रचंड त्रासाला सह्याद्रीच्या कुशीत शिवनेरी हर्ष, शिवनेरीवर सूर्याचा किरण दर्शला आणि त्याच मुघलांचा पाया कलम करण्यासाठी या शिवनेरीवर सर्वप्रथम माझा राजा गरजला। इतिहासात तर आपण बरेच किल्ले पाहिले आहोत, पण आज आपण असा किल्ला पाहू ज्यामुळे आपण इतिहास घडवलेला आहे। तर तो आहे किल्ले शिवनेरी। शिवनेरीवरती 7 दरवाजे आहेत जे शिवनेरीची रक्षा करण्यासाठी आहेत। अभेद्य तटबंदी, अभेद्य बुरुज या प्रकारे किल्ला सुरक्षित आहे। तर तरी या ठिकाणी शहाजी राजांनी 1629 मध्ये जिजामातेंना स्थलांतरित केलेले जेव्हा त्या गर्भवती होत्या। हा आहे प्रथम दरवाजा जो आहे महादरवाजा। महादरवाजावरती हत्ती कोरीवकाम या प्रकारचे कोरीवकाम केलेले आहे।
तरी दुसरा दरवाजा हा गणेश दरवाजा, तिसरा दरवाजा परवानगी दरवाजा. परवानगी दरवाजा यावेळेस तर बंद आहे. ज्या वेळेस कोणाला महाराजांची भेट घ्यायची होती त्यावेळेस ते परवानगी दरवाजाचा उपयोग करायचे. त्यापुढे आहे पीर दरवाजा. पीर दरवाजा हा शिवनेरीवरील सर्वात मोठ्या दरवाजांमधील एक आहे. आणि त्यापुढे जाताच आपल्याला एक वाट लागते, ती जाते हत्ती दरवाजाला. हत्ती दरवाजा हा सर्वात सुरक्षित दरवाजाही म्हटले जाते, कारण त्यासमोर एक आपल्याला भिंत दिसते, त्यामुळे आतमध्ये शत्रूंची कशी रचना आहे ते समजणं खूप अवघड पडतं. हत्ती दरवाजाच्या पुढे जाता आपल्याला 2 दरवाजे दिसतात. ते 2 दरवाजे म्हणजे एक शिवाई दरवाजा आणि दुसरा आहे मेना दरवाजा. शिवाई दरवाजाच्या पुढे शिवाई मातेचे मंदिर आहे. मेना दरवाजाच्या पुढे कुलूप दरवाजा आहे. कुलूप दरवाजा हा शेवटचा दरवाजा आहे. त्यापुढे आपल्याला एक ईदगाह दिसते. अजून सर्वात महत्वाची इमारत म्हणजे या ठिकाणी बाले किल्ला. बाले किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झालेला 19 फेब्रुवारी 1630 मध्ये. धन्यवाद. सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला गणांची मैत्री करणारा आणि मराठ्यांच्या वैभवाचा साक्षीदार सादर करत आहोत गणाचा राजा आणि राजाचा गण दुर्गराज राजगड. राजगड हा किल्ला पुणे जिल्ह्यात वसलेला आहे. महाराजांच्या स्वराज्यातील अत्यंत महत्वाचा किल्ला मानला जातो आणि राजगड हा आपल्या स्वराज्याची 25 वर्ष पहिली राजधानी म्हणून ओळखला जाते. ती माचीमध्ये विभागला आहे. पहिल्यात पद्मावती माची, मग नंतर येते सुवेरा माची, मग येते संजीवनी माची आणि मग येतं बाले किल्ला, जो सगळ्यात महत्वाचा किल्ला आहे. धन्यवाद. उभा किल्ला काय लोहगड देतो पराक्रमाची साथ. शिवाजी महाराजांनी लोहगड हा 1657 रोजी आदिलशाह म्हणून जिंकून घेतला होता. या किल्ल्याची खास बात अशी की हा किल्ला फार भक्कम आहे. म्हणजे जर चुना कुठेही भरलेला नाहीये, पूर्ण दिसं उलगडून हा किल्ला आजही तसा तसा भक्कम आहे. 2000 वर्षपूर्वीचा किल्ला आहे. धन्यवाद. आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 रोजी अर्जुनजी यादवांकडून हा किल्ला बांधून घेतला. गडाच्या पायथ्याशी अफजल खानाची कबर आहे. हा आहे सूर्य बुरुज आणि गडावर 2 महत्वाची मंदिर आहेत, भवानी मंदिर आणि केदारेश्वराचे मंदिर. तसेच प्रतापगडावरती तिहेरी तटबंदी असलेला यशवंत बुरुज आहे आणि बाले किल्ल्याच्या मधोमध छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वरूढ असलेली पुतळा आहे. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय. तुके रुपेरी पाषाणाला फुटल्या घाम, पन्हाळ्याच्या बुरुजावरती आजही वसे शिवरायांचे नाव. नमस्कार. सह्याद्रीच्या कोल्हापूर जिल्ह्यातील आणि कुशीत वसलेला शिलाहारांनी बांधलेला आदिलशाहीला झुकवलेला हा किल्ला म्हणजे पन्हाळा. ही प्रतिकृती आम्ही मातीने दगडांनी घडवली असेल, पण यामागची श्रद्धा ही पोलादी आहे. या किल्ल्यावर असे काही इतिहास रंगून गेले आहेत आणि असे काही महान वीर निर्माण झाले आहेत, ते म्हणजे बाजी प्रभू देशपांडे आणि वीर शिवा काशी. धन्यवाद. हे आपले आहे किल्ले रायगड. येथे ओसाळाला मृत्यू महाराजांची कर्मभूमी किल्ले रायगड. किल्ले रायगडाची उंची सुमारे 2700 फूट आहे. याचा एरिया म्हणजे 1300 एकर एवढा आहे. ह्याच्यावर आपले महाराजांचे राज्याभिषेक झाले होते. तिकडे आपल्या नगरखान्यामध्ये इकडे आहे आपल्या महाराजांची समाधी आणि त्यांच्यासोबत त्यांच्या एकनिष्ठ पुत्रा म्हणजे वाघ्याची समाधी. इकडे आपली आहे तटबंदी. आपल्या या अजिंक्य किल्ला का मानला जातो म्हणजे ह्या मजबूत आणि सरळ भिंती जिथे शत्रूला हल्ला करता येत नाही आणि याच्यावर चढाई करता येत नाही. ह्याच्या आजूबाजूला कोणताही पर्वत नसल्यामुळे ह्याच्यावर कोणतेही शत्रू हल्ला करू शकत नाही. 64 साली बांधण्याचा निर्णय घेतला आणि अशा युद्धनीतीने गौमुख असा लपवून काढला गेला आहे की शत्रू जेव्हा आपल्यावरती युद्ध आक्रमण करेल तर त्यांचाच पराभव होईल. आपल्याला याचा विचार करून केला गेला. हा पूर्णपणे खाड्या पाण्याने वेढला गेलेला गड आहे. तरी सुद्धा निसर्गाची देण या महाराजांच्या युक्तीने या गडावरती गोड पाण्याच्या बाबी आहेत. साखरपाव दूधभाव आणि साखरपाव दूधभाव असे भाव आहेत. महाराजांचा वाडा सुद्धा आहे. एकमेव भारतातील मंदिर आहे ज्याच्यावरती महाराजांचे आजही तिथे पूजा केली जाते आणि महाराजांचे ठसे हे स्वकुशीने त्यांनी दिलेले आहेत. धन्यवाद. नमस्कार. हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यामध्ये येतो. या किल्ल्याचे पूर्वी नाव घेरिया असे होते. जेव्हा शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला तेव्हा याचे नाव
की विजयदुर्ग असं पडलं. आणि या किल्ल्याचे रहस्य असे आहे की या किल्ल्याच्या तिन्ही साईडून पाणी व एका साईडला भिंत दिसते. आणि या भिंतीचे रहस्य असे आहे की जेव्हा इंग्रज आपल्या या किल्ल्यावरती हल्ला करण्यासाठी येत होते तेव्हा त्यांचे जहाज या भिंतीला टकरावून तिथेच बुडून जात असे. आणि हा किल्ला शिलाहार घराण्यातील राजा भोस यांनी 12व्या शतकात या दरम्यान जिंकला आहे. नमस्कार. आज आम्ही तयार केलेला हा किल्ला केवळ दगडांची रचना नाही तर इतिहासातील शौर्य आणि चांगल्या विचारांचं प्रतीक आहे. हा आहे सुवर्णदुर्ग किल्ला. समुद्राच्या मध्यभागी भक्कमपणे उभा असलेला सह्याद्रीचा पहारी करी. आज हा किल्ला धरणे गावातील दापोली तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्थित आहे. चारी बाजूंनी पाण्याचा वेढा असल्याने त्याला जलदुर्ग असेही म्हणतात. या किल्ल्यावरती महादरवाजा, राजवाडा, या किल्ल्यावर 19 बुरुज आहेत. तर काही ठिकाणी आपल्याला उद्ध्वस्त झालेल्या वास्तू देखील दिसतील. आणि या किल्ल्यावरती 3 तलाव व 2 विहिरी सुद्धा आहेत. धन्यवाद. आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या सालेर किल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहे. सालेर हा किल्ला नाशिक जिल्ह्यातील बागलाण या परिसरामध्ये स्थित आहे. आणि या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून सुमारे 5141 फूट इतकी आहे. या किल्ल्याचे जर ऐतिहासिक महत्त्व जर जाणून घ्यायचे झाले तर इसवी सन 1672 मध्ये 20,000 मराठा सैन्य आणि 1,00,000 मुघल सैन्यामध्ये 3 दिवसाच्या युद्धामध्ये मराठ्यांचा निर्णायक असा विजय झाला आणि सालेर हा किल्ला स्वराज्यामध्ये स्थापन झाला. या किल्ल्यावरती आपल्याला अनेक अशा ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळतील. प्राचीन दरवाजे, मंदिरांचे अवशेष, पाण्याच्या टाक्या इत्यादी वस्तू या किल्ल्यावर पाहायला मिळतील. तसेच मंदिराच्या उंचीवर भगवान परशुरामांचे मंदिर स्थित आहे. सालेर या किल्ल्याविषयी जर थोडक्यात माहिती जाणून घ्यायची झाली तर इतिहास, शौर्य आणि निसर्ग यांचा सुंदर असा संगम म्हणजे हा सालेर किल्ला. एक समुद्री किले के बारे में बताने जा रही हूँ जिसका नाम है खांदेरी किला. यह किला महाराष्ट्र के रायगढ़ जिले में अलीबाग के पास अरब सागर में स्थित है. यह किला सन 1689 में छत्रपति शिवाजी महाराज ने ये किले को बनाने का निर्णय लिया. इस किले पर पुर्तगाली, अंग्रेजी और सिद्धियों का कब्जा था, लेकिन हमारे मराठों ने इसको वीरता के साथ हासिल किया. इस किले का सबसे उत्कृष्ट आकर्षण प्रकाश स्तंभ यानी कि लाइट हाउस है, जो ब्रिटिश काल में बनाया गया था और यह आने जाने वाले जहाजों पर नियंत्रण रखता है. इस किले की सबसे खास बात यह है कि समुद्र में खारा पानी होते हुए भी किले के अंदर 2 कुंड है जिसमें मीठे पानी है जो उस काल के इंजीनियरिंग को दर्शाता है. यह किला सिर्फ पत्थरों से बना एक इमारत ही नहीं बल्कि मराठों का शौर्य, स्वाभिमान और समुद्र सामर्थ्य का एक प्रतीक है. जय महाराज. नमस्कार मंडळी. जिंजी किल्ला हा तमिळनाडूमध्ये बनवला गेला. राजगिरी, कृष्णगिरी आणि चंद्रगिरी या किल्ल्यावर अनेक अशा वास्तू बघायला मिळतात आपल्याला. मस्जिद, धान्य कुटार व बाले किल्ला. इथे शत्रू इथून येत असत व त्यांची ती माहिती राजगिरी आणि कृष्णगिरीला दिली जात असे. तिथून मूर्ती लहान पण कीर्तिमान असं बोलतात. छोटा हे आहे डोंगर तो, पण तिथेच सगळं होतं. महाराज, गणपती, गजाश्वपती, भूपती, सुवर्णरत्न श्रीपती, प्रधान वेष्टित, नायालंकार वंदित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजविती धुरंधर, बहुप्रताप पुरंदरवतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर श्री छत्रपति संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवजयंती 1869 साजरी केली. जनतेने एकचा उपयोग ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी करावा हा त्यामागचा महत्त्वाचा हेतू. दरवर्षी महाराष्ट्रात 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याच दिवशी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. तेथे खूप मोठ्या उत्साहात ही जयंती साजरी केली जाते. शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत मुघल साम्राज्य, गोवळकोंडाची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही
जाडा वजनदार डोक्यापेक्षा 1 हात उंच असतो. लाठीची उंची साधारण कानाच्या पाळीपर्यंत उंच असावी असा प्रघात आहे. तलवार प्राचीन व परंपरागत शस्त्र. तलवार हे प्राचीन धारदार व ऐतिहासिक शस्त्र आहे जे प्रामुख्याने समोरासमोरच्या लढाईत वापरले जाते. हे ऐतिहासिक काळातील राजघराण्याच्या वस्तीचे भूषण आहे आणि संरक्षणाचे प्रमुख साधन होते. विशेषतः शिवाजी महाराजांचे मुख्य हत्यार होते. हे शस्त्र लोखंड किंवा पोलादापासून बनवलेले असते आणि त्यात एक धारदार पाते व मूल असते. आमचा छोटा मावळा कला खूप छानपणे सादर करत आहे. सारस्वत बँकेच्या मॅनेजर आदरणीय सोनल पटेल मॅडम इथे आलेले आहेत. त्यांचं देखील त्यांच्यातर्फे हार्दिक स्वागत. शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी या संस्थेला 50 वर्षे पूर्ण झाली आणि 50 वर्ष कसं आयोजित करायचं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी महाराजांना ज्या 12 गड किल्ल्यांना आता युनेस्कोने मान्यता दिली आहे वारसा म्हणून, त्यांची प्रतिकृती मुलांच्या मार्फत तयार करायची आणि ते प्रतिकृती करताना एक लहान लहान गोष्टीचा विचार करून बनवण्यात आलेली गड किल्ले हे खरंच अभ्यासपूर्ण आहे. त्यानंतर मर्दाना किंवा साहसी खेळांचं प्रदर्शन त्याचं प्रात्यक्षिक बघितलं. महाराजांचे अस्त्रशस्त्र व त्या काळात प्रचलित नाणी याचंसुद्धा प्रदर्शन, महाराजांचे काही दुर्लभ छायाचित्र हे सुद्धा इथे प्रदर्शित करण्यात आले आहे. मला वाटतं या वयात मुलांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजां यांच्याबद्दल कुतूहल अभ्यास निर्माण करून संस्थेने एक आदर्श भावी पिढी कशी निर्माण होईल याची दक्षता घेतली आहे. संस्थेच्या वतीने असंच चांगलं काम यासुद्धा पुढे होत राहील असा विश्वास आहे. मी त्यांना फार शुभेच्छा देतो आणि छत्रपती शिवाजी सर्वांना खूप शुभेच्छा देतो. म्हणून ऐतिहासिकचा वारसा शिकवण्यात आलेला आहे आणि एक किल्ले जे कसे होते आणि त्याच्या बाबतीत पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. पहिले आधी असे शाळेमध्ये दिसायची नाही, मात्र आता पहिल्यांदा अशा शाळांमध्ये दिसू लागले. त्याबद्दल असं म्हणलं जातं, जी पिढी आपल्या महापुरुषांना विसरते त्यांचं किंवा आपलं इतिहास विसरते त्यांचं इतिहास तर असतं, वर्तमान तर असतं, पण त्यांचं भविष्य नसतं. आणि म्हणून शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी याने आपल्या महापुरुषांचा आपला इतिहास याची माहिती नव्या पिढीला देण्याचं जे काम केलं आहे त्यामुळे देशाचं भविष्यसुद्धा सुरक्षित आहे असा मला विश्वास आहे. आणि शाळेमध्ये जर महाराजांबद्दल माहिती मुलांना शिकवली गेली, आपला इतिहास त्यांना शिकवला गेला, आपला इतिहास योग्यरित्या शिकवला गेला तर निश्चित एक चांगली पिढी जी देशाकरता काम करेल अशी तयार होईल. ह्या उपक्रमाचा मी खूप प्रशंसक आहे आणि फार सुंदररित्या शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीने ही प्रदर्शनी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित केली. 1976 साली शासकीय कर्मचाऱ्यांनी ही स्थापन केलेली संस्था असून त्यावेळी 50 ते 60 विद्यार्थी होते. आज 5000 विद्यार्थी आहेत. या शाळेमध्ये KG to PG इथपर्यंत शिक्षण दिलं जातं आणि सेस्कॉम नावाचं एक कॉम्प्युटर सेक्शन आहे, त्याच्यामध्ये अनेक कॉम्प्युटर कोर्सेस दिले जातात. त्याशिवाय आणखीन जे विद्यार्थी आहेत त्यांना
कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये जवळजवळ 100 लोकांना आपण आता पण नोकरी दिलेली आहे. संस्थेचं हे 50वं वर्ष असून त्यानिमित्तानं हा युनेस्कोने सादर केलेल्या जागतिक मान्यता दिलेल्या 12 किल्ल्यांचं 150 विद्यार्थ्यांनी प्रतिकृती म्हणून हुबेहूब असे किल्ले उभे केलेत आणि लोकांना ते फार आवडलेले आहेत काय. आणि ह्या किल्ल्यांचा लाभ बोरिवली आणि दहिसरमधील सगळ्या शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी घ्यावी अशी मी आपल्यामार्फत सगळ्यांना विनंती करतो. 2020 ह्याला अनुसरून हा शिवदुर्ग हा एक अभिनव उपक्रम असा आम्ही आयोजित केलेला आहे आणि महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश हा जागतिक वारसा स्थळांमध्ये झाला आहे आणि म्हणून आम्ही तेच 12 किल्ले निवडले आणि त्याच्या भव्य प्रतिकृती करायचं ठरवलं. जवळजवळ 5 फेब्रुवारीपासून 200 विद्यार्थी ह्याच्यावर काम करत आहेत. त्या मुलांना तज्ज्ञ मार्गदर्शक लाभले आणि त्यांना किल्ले कसे बनवायचे म्हणजे त्याचा नकाशा दिला, ते समजावून सांगितलं, त्याचा पठार कसा आहे, कसं मातीने लिंपायचं, शिल्प कशी बनवायची, हे त्याचा इतिहासही सांगितला आणि मुलांना त्याच्यातून प्रचंड प्रेरणा मिळाली. या शिवदुर्ग या कार्यक्रमातून म्हणजे आम्ही स्वराज्याचा गौरव आणि महाराजांनी जी मूल्य जतन केली त्याचा जागर हा ह्याचा दुहेरी त्याचं उद्दिष्ट आहे आणि या पूर्ण आमचं सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यामुळे हा कार्यक्रम आम्ही हाती घेतला. शाळेचे जे सुद्धा विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. भव्य मिरवणूक सुद्धा निघाली आहे आणि त्यामुळे इकडचं जे वातावरण आहे हे संपूर्ण शिवमय झालेलं आहे. त्याचप्रमाणे माजी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आदरणीय गोपाळजी शेट्टी साहेब या शिवदुर्ग एक किल्ल्यांचं प्रदर्शन. त्याचप्रमाणे आज शिवजयंतीच्या निमित्ताने मी संपूर्ण मुंबईकरांना मुंबई महानगरपालिकेचा उपमहापौर या नात्याने महापौरांच्या वतीनं आणि आमचे सर्व मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं प्रथम शुभेच्छा देतो. शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी आमच्या दहिसरमधली एक खूप मोठी एज्युकेशन सोसायटी आहे आणि या शाळेच्या सोसायटीच्या माध्यमातून 12 गड किल्ल्यांचं या ठिकाणी भव्य दिव्य असं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. जे 12 किल्ले युनेस्कोमध्ये सामील केले गेले आणि या किल्ल्यांचा बहुमान केले गेला. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचं प्रदर्शन इथे खूप सुंदर ह्याच शाळेतल्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे आणि खूप सुंदर आहे. त्याबद्दल मी त्या विद्यार्थ्यांचं आणि शाळेचं आणि संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो. आणि या किल्ल्यांचं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केल्यामुळे इथल्या नागरिकांना किल्ल्यांची माहिती अधिक होते. जे मंडळी प्रत्यक्ष किल्ल्यावरती जाऊ शकत नाहीत, पाहू शकत नाहीत, त्याचा इतिहास या इथे या सर्वांना मिळतोय. त्याबद्दल खूप स्तुत्य असा हा उपक्रम इथे शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीने केले. त्यांचं मनापासून अभिनंदन. आताच्या पिढीने गडकिल्ले किंवा इतिहास आपला लोकांसमोर प्रदर्शित केलेला आहे. आताच्या पिढींचं भविष्य आपण कसं पाहतो? आताच्या पिढीने हा शिवाजी महाराज यांचा परत सर्वच ऐतिहासिक पुरुषांचे हे वाचले पाहिजेत, इतिहास वाचला पाहिजे, कारण त्याच्यातून आपल्याला आपल्या आदर्श पुरुषांची माहिती मिळते आणि आपल्याला जीवनामध्ये आपण काय करायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे याचं देखील मार्गदर्शन आपल्याला सर्वांना मिळते. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे तर प्रचंड अभ्यास करावा लागेल. एकतर त्यांची युद्धनीती, व्यापार नीती आणि हे सगळं ह्या नवीन पिढीला शिकावं लागेल, आचरणात आणावं लागेल. आधीच्या काळामध्ये मुघलशाहीच्या बाबतीत बहुतेक शिकवायला शालेय विद्यार्थ्यांना शिकवायचे. मात्र आत्ता कुठेतरी एक नवीन पिढींना हे सगळ्या गोष्टी माहीत पडत आहे आणि किल्ले काय होते आणि ह्याबाबत सगळे जे आता शालेय विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून पूर्ण माहिती देण्यात येत आहे त्याबद्दल कसं? शिक्षकांचं खरोखरच मनापासून मी आभार मानतो, अभिनंदन करतो की त्यांनी हा इतिहास या विद्यार्थ्यांसमोर आणलेला आहे. या शैलेंद्र एज्युकेशनचं खास कौतुक करायला पाहिजे की त्यांनी विद्यार्थ्यांकडून, त्यांच्याच विद्यार्थ्यांकडून हे किल्ले 10-10, 15-15 दिवसाच्या कालावधीमध्ये बनवून घेतले. हे याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांना कळतं की मी किल्ला बनवतो आहे आणि हा मी कोणता किल्ला बनवतो आहे, त्या किल्ल्याचा इतिहास प्रथम त्यांना माहिती पाहिजे. जसे जसे वेगवेगळे दरवाजे आहेत, बुरुज आहेत, तटबंद्या आहेत, त्यांना कोणती कोणती नावं आहेत, मंदिरं आहेत, त्या मंदिरामध्ये काय काय तिथला इतिहास आहे, ह्या बाजारपेठ आहेत किल्ल्यावरती,
किल्ल्यावरती तिथे पिण्याच्या पाण्याची तळं आहेत. हे सगळं कसं झालं, कसं एवढ्या उंच उंच किल्ल्यांवरती हे कसं निर्माण होऊ शकलं आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी किंवा त्यांच्या जे सरसेनापती होते किंवा ज्यांनी किल्ले बनवले त्यांनी हे कसं बनवलं असेल, हा सगळे एक आश्चर्याचा जो भाग आहे ह्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी उलगडता येऊ शकतो. हे समजण्याची आज तुम्ही पत्नी सोबत आलेला आज एक नवीन जे दृश्य ते बघतात प्रदर्शन कसं वाटतं त्याबद्दल? माझी पत्नी या शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीमधलीच विद्यार्थिनी आहे. तिचं 10वीपर्यंतचं शिक्षण इथे झालं आणि ती अतिशय हुशार या विद्यार्थिनी होती. आणि आज ती या माझ्यासोबत प्रमुख पाहुणे ती माझी पत्नी आहे. त्याचबरोबर ती शिवसेना या पक्षाची उपनेता आणि प्रवक्ता देखील आहेत. माझ्यासोबत माजी उपमहापौर आणि माजी खासदार गोपाळ शेट्टी साहेब पण या ठिकाणी आलेला आहे. अनेक नगरसेवक या प्रदर्शनाला भेट देतात. त्यामुळे खूप कौतुक वाटतं आणि आनंदही होतो आजच्या दिवशी. एजुकेशन सोसाइटी में 12 गढ़ किलों का निर्माण किया गया है. भारी संख्या में अतिथि गण आए हुए हैं. क्या संदेश? आज ये जो आया है हमारे यहाँ पे मौका आया है क्योंकि आज हमारे जो संस्था है इसका 50वां जो है स्वर्ण महोत्सव भी है. तो इस महोत्सव के टाइम पे जो हमने यूनेस्को के जो 12 किले जो है हमारे विद्यार्थियों ने ये बनाए हैं. 12 किले बहुत मेहनत से बनाए और इनका जो गेटअप आया है ये बहुत सुंदर आया है. तो आज जो है कि जो शिवाजी महाराज जी ने जो हमको जो शिक्षा दी है, जो हमको दी है, वो हिसाब से हम चाहेंगे कि वो हिसाब से हमारी पूरी कोशिश है कि हमारे जो विद्यार्थी है वो इस तरह से आगे बढ़े. शिवाजी महाराज की शिक्षा जो है वो अपने रोज के जीवन में लेके आए. क्योंकि हमारी संस्था का जो है अभी हमारा ये 3rd जनरेशन है. तो हमने पूरी कोशिश की है कि हमारी संस्था के जो विद्यार्थी है ये सिर्फ विद्यार्थी नहीं रहे, ये पूरी तरह से ऑलराउंड बने ताकि जो उनके पढ़ाई है, गेम्स है, बाकी जो चीज़ें हैं वो सभी चीज़ों में ये लोग आगे बढ़े. तो वो हिसाब से हमने ये उपक्रम किया हुआ है. मी आशिष गिरप, शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीचा मी सचिव आहे. ओके, आज आमचा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि त्यातलाच आज एक गडांचं प्रदर्शन हा एक आम्ही एक मोठा प्रोग्राम ठेवलेला आहे आणि सर्वच मोठ्या डिग्नेटरीजना तिथे इन्व्हाइट केलेलं आहे आम्ही या दिवशी. सो हा एक मोठा प्रोग्राम आहे आमच्या इकडचा. तसं म्हणाल तर शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी गेली 50 वर्ष ज्ञानदानाचं काम करत आहेत. समाजातल्या सर्वच तळागाळातल्या थरांबद्दल मी म्हणेन की आम्ही त्यांना योग्य प्रकारे शिक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. उत्तम शिक्षण देणे आणि एक सुजाण नागरिक बनून या संस्थेतनं बाहेर जाणं आणि त्याच्याचबरोबर त्याचं व्यक्तिमत्व महाराजांसारखं असावं असंही आम्हाला कुठेतरी वाटतं. आणि त्यामुळे हा महाराजांवरचा प्रोग्राम आम्ही या आमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षी स्पेसिफिकली घेतो आहे. थँक्यू.